उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचे लोकार्पण. अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचार नव्हे तर संशोधनाचे क्षेत्र बनावे अशी व्यक्त केली अपेक्षा. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. सध्याच्या काळात आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खाजगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे कौतुकोद्गार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काढले. अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी लोकसभा अध्यक्ष श्री बिर्ला यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, अशोक कटारिया, चेअरमन अशोका ग्रुप, सतीश पारख, व्यवस्थापकीय संचालक अशोका ग्रुप, डॉक्टर सुशील पारख, संचालक अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, अंकिता पारख, संचालक अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री बिर्ला म्हणाले की अशोका हेल्थ सिटी ही अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्ण केंद्रित सेवा यांचा संगम असलेली एकात्मिक आरोग्य नगरी आहे. उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर यामुळे उपलब्ध होणार असल्याने ही समाधानाची बाब आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री बिर्ला म्हणाले की नाशिक हे धार्मिक आणि आध्यात्मिक शहर आहे. श्री त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आता यासोबतच आरोग्य क्षेत्रातील नव्या वाटचालीने या शहराला नवी ओळख मिळाली आहे. अशोका हेल्थ सिटीच्या माध्यमातून नवे आयाम या शहराला लाभत असल्याचे त्यांनी नमूद केलं. केंद्र शासन ही नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रात सरकारसोबतच खाजगी क्षेत्रही कार्यरत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. येथील अशोका हेल्थ सिटी हे केवळ उपचार नव्हे तर संशोधनाचे क्षेत्र बनावे ही अपेक्षा असल्याचे लोकसभा अध्यक्ष श्री बिर्ला यांनी यावेळी नमूद केलं. कोरोना काळात महाराष्ट्रातील संशोधनाची विकसित केलेली लस उपयोगात आणली. नवे संशोधन, नवे तंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्रे उभारली गेली पाहिजेत. सरकारला सहाय्यभूत अशी त्यांची भूमिका ठरणार आहे. किफायतशीर, गुणवत्तापूर्ण उपचार आणि सेवा येथे मिळेल असा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केलं. यावेळी अशोका ग्रुपचे प्रमुख श्री कटारिया म्हणाले, पायाभूत सुविधा निर्माणाच्या कामामध्ये अशोका ग्रुप गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे. नाशिक ही कर्मभूमी आहे. समाजाप्रती बांधिलकी म्हणून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातही सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न कायम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केलं. अशोका हेल्थ सिटीमध्ये अशोका वुमेन अँड चिल्ड्रन हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले थीम आधारित महिला व बाल रुग्णालय, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स अशा महत्त्वाच्या संस्था एकाच परिसरात कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटन सोहळ्यास अनेक तज्ज्ञ डॉक्टर, सल्लागार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष श्री बिर्ला यांचा प्रभू श्रीराम यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकिता पारख यांनी केले.